लोकप्रतिनिधी सुद्धा वाचला आणि या संदर्भात काँग्रेसचे जे आमदार सतीश पाटील त्यांनी अधिकृत पत्र सुद्धा लिहिलं आहे. काय सांगायला संदर्भात? एकाधिकारशाहीचं सर्वात मोठं मॉडेल जे आहे ते इंडिगोच्या माध्यमातून पुढे आलं. देशाची एअर करिअर सेवा 65% इंडिगोच्या हातात कशी गेली? कॉम्पिटिशन कमिशन काय करतं आहे? बंद करून टाका कॉम्पिटिशन कमिशन आणि देऊन टाका एकाच माणसाच्या हातात सगळं, म्हणजे अदानीच्या हातात जाईलच ते. आता ज्या पद्धतीचा फटका 5 दिवसाचं अधिवेशन, त्याच्यातही 3-4 दिवसाचं कामकाज होणार आणि सत्ताधारी पक्षाचे सगळे लोक चार्टरनी येणार आणि विरोधी पक्षाचे लोक वेळेवर पोहोचू शकणार नाही. ट्रेननी या, ट्रेनमध्ये तिकीट मिळणार नाही, बाय रोड या, खस्ता हालत करत या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या असा अन्याय का? मग अशी परिस्थिती होती तर सरकारने सगळ्याच आमदारांसाठी पुण्यातून, मुंबईतून, संभाजीनगरमधनं सोय करायला हवी होती. सगळ्यांना सोयीचं केलं असतं, अधिवेशनात सगळ्यांना जास्त वेळ मिळाला असता. तर जाताना ते सगळे चार्टरनी जाणार, निवडणूक आहे म्हणून. लोकांची कामं आहे, त्यांनी 75,000च्या आता पुरवणी मागण्या करून घेतल्या आहे. सगळ्या ठेकेदारांना आता निवडणुकांमध्ये काम मिळेल भारतीय जनता पक्षाला मदत करायला. मग विरोधी पक्षाच्या नेत्यांना साधा लोकांमध्ये पण जाता येऊ नये, त्यात त्यांचा वेळ गेला पाहिजे, त्यांची तारांबळ झाली पाहिजे. आणि इंडिगोला काहीच सजा नाही. संसदेत सांगणार कठोरतम सजा करेंगे, प्रत्यक्षात काहीच नाही. दिलं पाहिजे आमच्या प्रतिनिधींना सुद्धा, लोकांपर्यंत जाण्यासाठी त्यांना संधी मिळाली पाहिजे, तेवढा वेळ मिळाला पाहिजे, अशी आमची पण मागणी आहे. बरं, शिंदे गटांचे आमदार महेंद्र थोरवे यांनी गंभीर आरोप केला आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीवर की त्यांच्यामुळे कुठेतरी आमची कोंडी होत आहे. अगोदर आम्ही उठाव केला शिंदे गट आणि भाजप एकत्रित, तेव्हा आमची युती घट्ट होती, मात्र हे आल्यापासून आमची कोंडी होत आहे. आणि सकाळी जे अंबादासाने जे काही व्हिडिओ व्हायरल केलेला आहे तर ते सुनील तटकरे आणि अंबादास यांनी दोघांनी संगनमताने मिळून हे आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला. 75,000 कोटीच्या मागण्या पारित केल्या ना, आणि सातत्याने 1.25 लाख कोटीच्या आसपास त्यांनी पुरवणी मागण्या केल्या वर्षभरात, ज्या 18%च्या वरती आहे. पहिले 15% होतं. पुरवणी मागण्या ह्या 15%च्या वरती जाऊ नये बजेटच्या, आता 18%च्या वरती गेलेल्या आहे. तर ह्या सगळ्या मलिदा खाण्यासाठी आहे सगळं. ते आले, ते वाटेकरी झाले, आम्हाला मिळत नाही त्यांना मिळतं आहे, याच्यातनं ही साठमारी आहे. आणि खऱ्या अर्थानं कोंडी कोणाची होत असेल तर मराठा जनतेची कोंडी होत आहे, शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. आत्ताच जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्या शेतकऱ्यांना काय मिळालं ह्याचा सर्व खुलासावर जो तज्ज्ञांनी केला, आम्हाला सांगायची गरज नाही. त्यामुळे ही सगळी साठमारी जी आहे जनतेचा जो पैसा आहे त्याच्यावर डल्ला मारणाऱ्याची आहे. काय कारण पडलं यांना 75,000 कोटीची पुरवणी मागण्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर करावं लागतात? डल्ले मारण्याचे कामं आहे सगळे. निवडणुका आल्या की बरोबर मोठे मोठे पॅकेज जे आहे पुरवण्या मागण्या काढल्या जातात आणि ठेकेदारांसाठी बिलं काढले जातात, कामं काढले जातात. तर सरळ जे आहे अतिशय भ्रष्टाचारानं बरबडलेलं हे सरकार आहे आणि त्या सरकारमधल्या ज्या भ्रष्टाचाराचा मलिदा खाण्यासाठी हे गँगवॉर सुरू आहे महाराष्ट्रात. सर, इंडिगो एयरलाइंस के पायलट्स को अनफिट डिक्लेयर करके फिर